मृत शिक्षकाला बोर्डाचे आदेश. नागपूर बोर्डाचा कारभार पुन्हा चर्चेत. 6 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावावर नागपूर बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एकाच शाळेतील बहिर्गत परीक्षक म्हणून नव्हे तर 2 शाळांमध्ये नियुक्ती आदेश दिलाय. संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू बोर्डाला कळवल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावानं आदेश जारी केला. या अजब कारभारामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. यासाठी इतर शाळातील विज्ञान शिक्षकांना बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्त करण्यात येतं. यासाठी बोर्डाकडून प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकाची माहिती मागवली जाते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचुभाई यांचा 2 ऑगस्ट 2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. संबंधित शाळेने याची माहिती बोर्डाला पाठवली असून यादीत त्यांचं नाव दाखवलेलं नाही. तरी सुद्धा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 10वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी मृत शिक्षक मिलिंद पंचुभाई यांना तिरखेडी आणि भिजेपार येथील शाळांमध्ये बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश बोर्डाने दिलेत. यावरून बोर्डाच्या कामकाजाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा न करता जुनी यादी वापरून नियुक्ती आदेश काढलेत. याबाबत सेवानिवृत्त शिक्षकांच्या नावावरही अनेकदा बोर्डानं नियुक्ती आदेश काढलेत. हे सर्व पाहता बोर्डाची कार्यपद्धती आणि त्याची गांभीर्याची कमी स्पष्ट होते. शाळेला प्राप्त झालेले हे आदेश पाहून सर्वत्र बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आता नागपूर बोर्ड या बाबीत गांभीर्याने घेऊन यादी अद्ययावत करेल का, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ती तारीख निश्चित केली जाते. 30 तारखेला आपल्याला ते साहित्य वाटप करण्यात आले. पूर्ण लिफाफा बंद असतो. आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्स्टर्नल असतो तो एक्स्टर्नल ML पंचभाई सर, जानकी विद्यालय सालेकसा येथे. आम्हाला माहीत होता की पंचभाई सर मरण पावलेले आहेत. आता कसं करायचं, तर मी पानतावणे सरांशी बोलणी केली की सर बोर्डाला फोन लावा. सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो. सहनिशा आपण केली. सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की ML पंचभाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे, ते नाहीत. आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत 1 तासाच्या आत आम्हाला दुसरा एक्स्टर्नल दिला. यात चुकी कोणाची आहे? आता चूक कोणाची आहे ते माहीत नाही, परंतु आता त्या बोर्डाने ते बरोबर केलेलं आहे. माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा, जिल्हा गोंदिया. इथे श्री मिलिंद लहूजी पंचभाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 2024ला हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसर्सला दिले, बोर्डालासुद्धा सादर केलेले आहे. त्या उपरांतही 8 दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून भिजेपारची शाळा आणि तिरखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जी न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे. कारण या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्रव्यवहार केलेला होता. मॅडम, काय 2 शाळांमध्ये ते बोर्डकडून पत्र आलं आहे ते आपल्याकडं काल आले होते? हां, उज्ज्वला विद्यालय भिजेपार आणि ग्रामविकास विद्यालय तिरखेडी येथील विज्ञान शिक्षक शाळेत आले होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन गेले की त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते हयात नाही आहे. त्याच्यानंतर अनुकंपा तत्वावर आम्ही त्यांच्या पत्नीला शाळेत घेतलेला आहे आणि त्या रेग्युलर शाळेत येत आहे. किती दिवस झाले ते आपल्याकडं? त्या 2 सप्टेंबरपासून येत आहेत. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।